Hello students, welcome to all of you. I am Miss Seema Landge and today's lecture we are going to study in the customer relationship management. Third point, customer relationship management evaluation. ओके सो कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इव्हॅल्युएशनमध्ये जो काही तुम्हाला पॉईंट दिला आहे त्यामध्ये बेसिक मेजर्स दिलेत. त्यामध्ये सर्व्हिस क्वालिटी, कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड लॉयल्टी हे आपण अगोदर अभ्यासलं आहे. ओके, याचा स्टडी आपला अगोदर झालेला आहे, हे लेक्चर आपण अगोदर केलेले आहेत. देन आत्ता आपल्याला करायचं आहे म्हणजे कंपनी 3E मेजर्स. त्यामध्ये फर्स्ट ई इज इफिशियन्सी, सेकंड ई इज इफेक्टिव्हनेस अँड थर्ड ई इज एम्प्लॉई चेंज. ओके, हा पॉईंट आज आपल्याला अभ्यासायचा आहे. सो लक्षात घ्या, आपला कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचा थर्ड युनिट आहे प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. त्यामध्ये तुम्हाला 3 सब पॉईंट दिलेत. प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, त्यामध्ये बिझनेस टू बिझनेस CRM, सेल्स अँड कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, सेल्स फोर्स ॲटोमेशन, सेल्स प्रोसेस अँड ॲक्टिव्हिटी मॅनेजमेंट, सेल्स टेरिटोरी मॅनेजमेंट, कॉन्टॅक्ट मॅनेजमेंट, लीड मॅनेजमेंट, कॉन्फिगरेशन सपोर्ट अँड नॉलेज मॅनेजमेंट. या पॉईंटमधला फक्त आपला नॉलेज मॅनेजमेंट हा पॉईंट राहिलेला आहे. ओके, बाकीचे पॉईंट आपण स्टडी केलेत. देन second sub point title is customer relationship management implementation. In the customer relationship management implementations, business plannings, architecture and design, technology selection, development, delivery and measurement. Okay, in the CRM implementation steps, business planning, architecture and design, technology selection, development, delivery and measurement. हा पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे, हा पॉईंट आपला घ्यायचा राहिलेला आहे. ओके, थर्ड पॉईंट कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इव्हॅल्युएशन. इन द कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इव्हॅल्युएशन बेसिक मेजर्स. सो सर्व्हिस क्वालिटी आपण अभ्यासले, कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड लॉयल्टी सुद्धा झाले, कस्टमर लॉयल्टी झाले. त्यामध्ये मी तुम्हाला कस्टमर सॅटिस्फॅक्शन एक्सप्लेन केले डिटेलमध्ये. ओके, देन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी कंपनी 3E मेजर्स. फर्स्ट E इज इफिशियन्सी, second E is effectiveness and third E is employee change. ओके, लक्षात घ्या, 3 ई दिल्यात तुम्हाला. 3 ईचा मिनिंग वेगळा आहे. पहिली ई आहे इफिशियन्सी, दुसरी ई आहे इफेक्टिव्हनेस अँड थर्ड ई आहे तुमची एम्प्लॉई चेंज. ओके, सो लेट्स सी which information is included in measures of customer relationship management. So first E is efficiency. First E measurement of customer relationship management efficiency. It includes training, data transparency. बघा कोणते कोणते पॉईंट यामध्ये इन्क्लूड होऊ शकतात. ओके, ट्रेनिंग, डाटा ट्रान्सपरन्सी, इन्क्रीजिंग कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल्स प्रोसेस. देन फोर्थ कस्टमर सॅटिस्फॅक्शन. आता कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय हे तर तुम्हाला समजलं असेल, याच्यावरती आपण लेक्चर्स बघितलेले आहेत. ओके, कस्टमर सॅटिस्फॅक्शन आपण कस्टमर लॉयल्टी पॉईंटमध्ये सुद्धा कस्टमर सॅटिस्फॅक्शन एक्सप्लेन केलं आहे. सो मेजर्स ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये 3E तुम्हाला दिल्या, 3 E's. सो फर्स्ट E मेजरमेंट फॉर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट efficiency. It includes, there are 4 points. Okay, it include 4 points. So first training, second point data transparency, third point increasing complexity of the sales process, and fourth point customer satisfaction. ओके, पहिली ई जी दिलेली आहे म्हणजेच एफिशियन्सी. याच्यावरती तुम्हाला MCQ क्वेश्चन विचारले जातील, MCQ क्वेश्चन याच्यावरती तुम्हाला विचारले जाणार. आता एफिशियन्सीमध्ये तुम्हाला 4 पॉईंट इन्क्लूड केलेत. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये काय सांगितलं, पहिला पॉईंट आहे ट्रेनिंग, दुसरा पॉईंट आहे डाटा ट्रान्सपरन्सी, आणि तिसरा पॉईंट आहे इन्क्रीजिंग कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल्स प्रोसेस, आणि चौथा पॉईंट आहे महत्त्वाचा कस्टमर सॅटिस्फॅक्शन. ओके, सो आपण वन बाय वन आपण एक एक चेक करूया.
ट्रेनिंगमध्ये तुम्हाला इन द ट्रेनिंग अ सेल्स टीम इज नॉट विलिंग to adopt a customer relationship management program. A sales team is not willing to adopt a customer relationship management program that requires excessive training that adversely impact their ability to sell during an extended ramp up period. Okay, further, new training program must be integrated with future, which also affects hiring. New training program must be integrated with future on boarding, which also affect hire. बघा काय सांगितले ट्रेनिंगमध्ये अ सेल्स टीम इज नॉट विलिंग टू अडॉप्ट ए CRM program that require excessive training that adversely impact their highly to sell during extended ramp up period. ओके, जे काही ट्रेनिंग आता कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये जे काही एम्प्लॉई वर्क करत असतात त्यांना ट्रेनिंग तर देणं अतिशय महत्त्वाचं आहे, परंतु जी सेल्स टीम जी असते तिनं जर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रोग्राम जर अडॉप्टच जर केलेला नसेल तर तिथं त्यांना ॲडव्हान्स ट्रेनिंग घेण्याची गरज असते. ओके, त्या एम्प्लॉईंची जी ॲबिलिटी असते ती ॲबिलिटी किती आहे ती ॲबिलिटी मेजर झाली पाहिजे एफिशियन्सीमध्ये. त्याचबरोबर ॲबिलिटी मेजर होऊन ते एम्प्लॉई किती प्रमाणात इफेक्टिव्ह वर्क करतात हे इथं पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांना ॲडव्हान्स ट्रेनिंग दिलं पाहिजे. ॲडव्हान्स ट्रेनिंग देऊन नुसता उपयोग नाही तर ते ट्रेनिंग त्यांच्यामध्ये डेव्हलप कशा पद्धतीने होईल, त्या ट्रेनिंग जे त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे त्याचं त्यांचं रिपीट अँड रिपीट त्यांची प्रॅक्टिस कशा पद्धतीने होईल याचा इथं स्टडी केला पाहिजे. हे इथं महत्त्वाचं आहे. ओके, लक्षात घ्या ट्रेनिंगमध्ये काय सांगितलंय सेल्स टीमनं जर सेल्स टीम जी असेल त्या सेल्स टीमनं जर CRM प्रोग्राम हा अडॉप्ट केलेला नसेल तर त्या ठिकाणी त्यांना त्या एम्प्लॉईंना ॲडव्हान्स ट्रेनिंग घेण्याची गरज असते. जे काही त्यांचं वर्क असेल हायली टेक्निकल वर्क असेल, ज्या ठिकाणी हायली टेक्निकल वर्क असतं त्या ठिकाणी तर मोस्टली जे एम्प्लॉई वर्क करत असतात त्यांना ट्रेनिंगची गरज असते. त्यांच्यासाठी बिझनेस ऑर्गनायझेशन काय करत असते ट्रेनिंग ऑर्गनाईज करत असते. त्यांच्यासाठी ट्रेनिंग ऑर्गनाईज केलं जातं, त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. मग ट्रेनिंग नुसतं घेऊन चालणार आहे का तर नाही. आपलं ट्रेनिंग हे आपल्यामध्ये आपण जे ट्रेनिंग घेतले आपण जे ट्रेनिंगमध्ये लर्न केले ते ट्रेनिंगमध्ये लर्न केलेलं आपलं स्वतःच्या डेव्हलप करण्यासाठी आपल्या स्वतःमध्ये ते डेव्हलप करण्यासाठी रिटर्न जे काही ट्रेनिंग केलं जाते ट्रेनिंग घेतलं जाते त्याची प्रॅक्टिस होणं अतिशय आवश्यक आहे. त्याच वेळेला एम्प्लॉई हे द बेस्ट काम बिझनेसमध्ये करू शकतात. ओके, देन training program must be integrated with future onboarding which also affect hiring. बघा ज्या पद्धतीने ट्रेनिंग प्रोग्राम दिले जातात त्या ट्रेनिंग प्रोग्रामच्या मदतीनं इन फ्युचरमध्ये आपल्याला जे एम्प्लॉई हायर करायचे आहेत किंवा जे एम्प्लॉई हायर करायचे नाहीत त्याचा डिसिजन बिझनेस ऑर्गनायझेशन घेऊ शकते. ओके, कारण ट्रेनिंग मस्ट आहे. ट्रेनिंगमध्ये जे काही ट्रेनिंगमध्ये घेतलं जातं ते ॲडॉप्ट करणं अतिशय आवश्यक आहे. ते ॲडॉप्ट करून ते डेव्हलप करणं तितकंच आवश्यक आहे. आणि जर ते डेव्हलप होत नसेल तर आपल्या कामावरती जे एम्प्लॉई असतील त्यांच्या कामावरती बिझनेसमध्ये त्यांचं कमांड राहणार नाही. लक्षात घ्या, बिझनेसमध्ये जर आपल्या कामावरती आपल्याला आपलं कमांड जर निर्माण करायचं कमांड जर ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी आपली अगेन अँड अगेन तिथं प्रॅक्टिस असणं अतिशय आवश्यक आहे. आपण बघतोय कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटच्या 3 E's. तो फर्स्ट आहे E इज इफिशियन्सी, त्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग हा पॉईंट फर्स्ट दिला आहे. देन सेकंड आहे डाटा ट्रान्सपरन्सी. फर्स्ट ऑफ ऑल हे लक्षात घ्या की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये आपले जे बिझनेसचे कस्टमर्स असतात त्यांचा सर्व डाटा काय केला जातो स्टोअर केला जात असतो. सर्व डाटा कस्टमरचा स्टोअर केला जात असतो.
त्याचबरोबर तो डाटा सेव्ह करून ठेवला जातो. मग कोणता डाटा असेल तर कस्टमरचा बेसिक डाटा तर त्यामध्ये स्टोअर केला जातोच, परंतु कस्टमरची जी काही प्रोडक्ट परचेसिंगची हिस्ट्री असेल ती हिस्ट्री सुद्धा यामध्ये रेकॉर्ड केली जात असते, मेंटेन केली जात असते, स्टोअर केली जात असते. मग परचेसिंगची हिस्ट्री म्हणजेच कोणते प्रोडक्ट हे कस्टमर्सने परचेस केले, कोणत्या वेळेला केले, इन पास्टमध्ये त्यांनी कोणते कोणते प्रोडक्ट परचेस केले होते, आता त्यांनी प्रेझेंटमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट परचेस केलेले आहेत, त्या प्रोडक्टची डिटेल, त्या कस्टमर्सची डिटेल ही CRM सॉफ्टवेअरमध्ये, CRM प्रोग्राममध्ये काय केली जात असते, सेव्ह केली जात असते, स्टोअर केली जात असते. देन CRM सॉफ्टवेअर हा बिझनेसमध्ये काय करत असतो, CRM सॉफ्टवेअर हा बिझनेसमध्ये बिझनेस ऑर्गनायझेशन अँड आपले जे कस्टमर्स आहेत यांच्यामधील जे रिलेशन आहे ते रिलेशन पर्सनली मेंटेन करण्याचं काम करत असतो. ते रिलेशन कशा पद्धतीने चालेल, लॉंग टर्ममध्ये ते रिलेशन मेंटेन कशा पद्धतीने होईल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष CRM प्रोग्राम देत असतं. ओके, त्याचबरोबर कस्टमर्सचं रिलेशन मेंटेन होईल, ते लॉंग अँड स्ट्रॉंग कशा पद्धतीने होईल याच्याकडे तर ते लक्ष देत असतं, याच्यासाठी ते हेल्प करत असतं. परंतु त्याचबरोबर CRM सॉफ्टवेअर आपले जे कस्टमर्स आहेत, जे आपलं प्रोडक्ट यूज करतात, आपलं ब्रँड यूज करतात, ते आपले प्रोडक्ट यूज करून, आपला ब्रँड यूज करून हॅपी आहेत का, म्हणजेच ते सॅटिस्फाईड आहेत का, ओके, ते डिससॅटिस्फाईड आहेत की सॅटिस्फाईड आहेत हे आयडेंटिफाय करण्याचं काम CRM सॉफ्टवेअर करत असतं. त्याचबरोबर आपले प्रोडक्ट यूज करताना जर कस्टमर्सला काही प्रॉब्लेम्स येत आहेत का, जर प्रॉब्लेम्स येत असतील तर कोणते प्रॉब्लेम्स, ओके, कस्टमर्सला कोणते प्रॉब्लेम आहेत का, कस्टमर्सला कोणत्या क्वेरीज आहेत का, त्या आयडेंटिफाय करण्याचं काम सुद्धा CRM सॉफ्टवेअर करत असतं. त्याचबरोबर कस्टमरचे काही सजेशन आहेत का, कस्टमरचे आणखी काही एक्सपेक्टेशन आहेत का आपल्या प्रोडक्ट्सकडून, आपल्या ब्रँड्सकडून, आपल्या सर्व्हिसेसकडून, हे सुद्धा आयडेंटिफाय करण्याचं काम CRM सॉफ्टवेअर इन बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये करत असतं. त्यासाठी इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये CRM सॉफ्टवेअर हे यूज केलं पाहिजे, कारण CRM सॉफ्टवेअर हा असा सॉफ्टवेअर आहे की आपले कस्टमर्स आपले प्रोडक्ट यूज करून हॅपी आहेत का नाहीत हे आपल्याला आयडेंटिफाय करून देतो. त्याचबरोबर आपले प्रोडक्ट यूज करताना कस्टमर्सला काही क्वेरी, कस्टमरला काही प्रॉब्लेम्स आहेत का ह्या आयडेंटिफाय करून देत असतो. त्याचबरोबर आपल्या प्रोडक्टकडून कस्टमरच्या काही एक्सपेक्टेशन आहेत का हे सुद्धा बिझनेस ऑर्गनायझेशनला CRM सॉफ्टवेअर आयडेंटिफाय करून देत असतो. आणि ह्या गोष्टी बिझनेस ऑर्गनायझेशनला समजणं अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेला बिझनेस ऑर्गनायझेशनला समजतं की आपले प्रोडक्ट यूज करताना कस्टमरला काही प्रॉब्लेम येतात किंवा काही क्वेरी येतात किंवा त्यांचे काय एक्सपेक्टेशन आणखीन आहे का आपले प्रोडक्ट यूज करून, त्यांना आणखीन काय सजेशन द्यायचं आहे का, ज्या वेळेला हे बिझनेस ऑर्गनायझेशनला समजतं त्या वेळेला बिझनेस ऑर्गनायझेशन ही आपल्या प्रोडक्ट्समध्ये, आपल्या ज्या सर्व्हिसेस असतील त्या सर्व्हिसेसमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतात, त्यामध्ये काही चेंजेस करू शकतात, जेणेकरून की कस्टमर हा हॅपी होईल आणि जास्तीत जास्त नंबर्स ऑफ कस्टमर्स काय होतील आपल्या प्रोडक्ट्सकडे इन्क्रीज होतील आणि आपला जो प्रोडक्ट सेलिंग असेल ते प्रोडक्ट सेलिंग हे इन्क्रीज होईल. ओके, सो बघा, सेकंड पॉईंट तुम्हाला सांगितला आहे डाटा ट्रान्सपरन्सी. डाटा ट्रान्सपरन्सीमध्ये इन द डाटा ट्रान्सपरन्सी डिपार्टमेंट दॅट डू नॉट शेअर प्रोडक्ट डाटा आर मोर department that do not share product data are to make available mistakes. डाटा ट्रान्सपरन्सीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कस्टमरचा डाटा इथं स्टोअर केला जातो, यामध्ये सेव्ह केला जात असतो. तो डाटा शेअर करताना काही मिस्टेक्स होऊ नयेत. ओके, डिपार्टमेंट हे डाटा एकतर शेअर करत नाही, कस्टमरचा डाटा हा शेअर केला जात नाही, कारण त्यामध्ये जर काही मिस्टेक्स असतील तर तो डाटा शेअर केला जात नाही. ओके, देन ऑर्गनायझेशन मस्ट बी हॅव ए प्लॅन इन अ प्लेस टू इव्हॅल्युएट. Organization must have a plan in place to evaluate the effects of more efficient data capture between department. Okay, organization must have a plan in a place to evaluate the efforts
इफेक्ट्स ऑफ मोर इफिशियंट डाटा कॅप्चर बिटवीन डिपार्टमेंट. काय सांगितलंय, ऑर्गनायझेशन बिझनेस ऑर्गनायझेशन ही त्या ठिकाणी प्लॅन करत असते की जे काही कस्टमर्सचे डाटा सेव्ह केलेले असतात, स्टोअर केलेले असतात, हे इफेक्टिवली स्टोअर करणं अतिशय आवश्यक असतं. ओके, इफेक्टिवली तो डाटा स्टोअर करणं अतिशय आवश्यक असतं. जर त्या डाटामध्ये काही मिस्टेक्स जर आल्या तर डिपार्टमेंट ते डाटा शेअर करू शकत नाही. ओके, देन फॉर एक्झाम्पल, a firm must know if the ability of an engineering team to add features to a product more quickly is enhanced when it has more active communication from the sales team about customers. बघा, फॉर एक्झाम्पल सांगितलं. आता फॉर एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय सांगितलंय, सो फॉर एक्झाम्पलमध्ये अ फर्म मस्ट नो इफ द ॲबिलिटी, बघा जी बिझनेस फर्म असते तिला ॲबिलिटी ही माहिती असते. आता कशाची ॲबिलिटी, अँड इंजिनिअरिंग टीम टू ॲड फीचर्स टू अ प्रोडक्ट more quickly is enhanced when it has more active communication from the sales team about customers. बघा, जी काही इंजिनिअरिंगची टीम असते त्या टीमची ॲबिलिटी ही जास्त असते, कारण जे काही प्रोडक्ट्समध्ये फीचर्स हे ॲड करायचे असतात किंवा प्रोडक्ट्समध्ये काही प्रोडक्ट्समध्ये काही जर चेंजेस करायचे असतात तर इंजिनिअरिंग टीम जी असते ती क्विकली ते फीचर्स चेंज किंवा फीचर्स ॲडिंगचं काम करत असते. त्याचबरोबर जे काही सेल्स डिपार्टमेंट असणार आहे, जे काही ते सेल्स डिपार्टमेंट प्रोडक्ट सेल करणार आहे कस्टमर्सला, त्याचबरोबर कस्टमरचे जे काही कम्युनिकेशन असणार आहे ते कम्युनिकेशन कशा पद्धतीचं असणार आहे हे क्विकली एक्सप्लेन केलं जातं, क्विकली सांगितलं जातं. ओके, कस्टमर्सला जे काही प्रोडक्ट सेल करायचे आहेत त्या प्रोडक्ट सेल करत असताना कस्टमर बरोबर जे काही कम्युनिकेशन केलं जाणार आहे ते कम्युनिकेशन स्मूथली असलं पाहिजे. आपल्याकडून कम्युनिकेट करत असताना एकही निगेटिव्ह वर्ड हा कस्टमरपर्यंत गेला नाही पाहिजे, याची इथं अतिदक्षता घ्यावी लागत असते. समजते. आपण बघतो कस्टमर्स रिलेशनशिप मॅनेजमेंटच्या मेजर्स ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटच्या 3 E's. त्यामध्ये पहिली आहे इफिशियन्सी, देन सेकंड आहे इफेक्टिव्हनेस अँड थर्ड आहे एम्प्लॉई चेंज. ओके, फॉर एक्झाम्पल बघितलं आपण, ट्रेनिंग पॉईंट बघितला आपण, डाटा ट्रान्सपरन्सी पॉईंट बघितला आपण. लक्षात घ्या, ज्या वेळेला डाटा हा ऑर्गनायझेशन काय करत असते, ज्या वेळेला डाटा स्टोअर करत असते, डाटा सेव्ह करत असते, तो प्लॅन केला जातो की जो डाटा सेव्ह केला जाणार आहे कस्टमरचा तो विदाउट मिस्टेक असणं अतिशय आवश्यक आहे. जर त्या डाटामध्ये लॉट ऑफ मिस्टेक्स त्या डाटामध्ये जर असतील तर तो डाटा शेअर करणं पॉसिबल नसतं, तो डाटा शेअर केला जात नाही. ओके, देन बघा, CRM मेजर कशा पद्धतीने केलं जातं, बिझनेस ऑर्गनायझेशनचं CRM हे मेजर कशा पद्धतीने केलं जातं. पहिलं आहे इफिशियन्सी, सेकंड आहे त्या बिझनेसची इफिशियन्सी, बिझनेसचा इफेक्टिव्हनेस, बिझनेसचे एम्प्लॉई चेंजिंग, याद्वारे CRM हे बिझनेसमध्ये मेजर केलं जातं. मेजर करताना फर्स्ट पॉईंट आपण बघतोय इफिशियन्सी. त्यामध्ये पहिलं ट्रेनिंग, जे काही CRM इम्प्लिमेंट केलं जाते बिझनेसमध्ये. ओके, त्यामध्ये आपण CRM मेजर करतोय. त्यामध्ये इफिशियन्सीमध्ये ट्रेनिंग हे एम्प्लॉयींसाठी किती महत्त्वाचं आहे, किती आवश्यक आहे. त्याचबरोबर ट्रेनिंग जर दिलं गेलं तर ट्रेनिंगचा यूज हा कशा पद्धतीने व्हावा, देन ट्रेनिंग हे त्यांच्यामध्ये त्यांनी डेव्हलप कसं करावं, प्रॅक्टिस त्यांची जास्त असावी लागते. ओके, देन आपण सेकंड पॉईंट बघितला तो म्हणजे डाटा ट्रान्सपरन्सी. डाटा ट्रान्सपरन्सीमध्ये जो काही कस्टमरचा डाटा हा सेव्ह केला जातो, स्टोअर केला जात असतो, तो डाटा विदाउट मिस्टेक असणं अतिशय आवश्यक आहे. कारण जर त्या डाटामध्ये लॉट ऑफ मिस्टेक्स असतील तर तो डाटा शेअर करणं पॉसिबल नसतं. देन थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे स्लाइडवर तुम्हाला व्यवस्थित दिसेल, PDF तुम्हाला सेंड केली जाईल.
ओके. थर्ड पॉईंट सांगितला इन्क्रीजिंग complexity of the sales process. In the increasing complexity of the sales process, it is expected that customer relationship management system that are carefully implemented, okay, that are carefully implemented the complexity of reduce the complexity of the sales process. However, this may not be true. ओके. जी काही सेल्स प्रोसेसमध्ये कॉम्प्लेक्सिटी असणार आहे ती रिड्यूस होणं अतिशय आवश्यक आहे आणि ती सी आर एमचा यूज करून एक्सपेक्टेड आहे की सी आर एम सिस्टम यूज करत असताना सी आर एम सिस्टम ज्या काही कॉम्प्लेक्सिटी आपल्या सेल्स प्रोसेसमध्ये असणार आहेत त्या केअरफुली रिड्यूस होतील. ओके. देन अ कंपनी मे एक्सपर्ट the company may experience that adding a technological customer relationship management solution to its existing sales process creates new protocols that change the way a sales team operate. बघा, कंपनीचा एक्सपिरियन्समध्ये ॲड केलं जातं. CRM टेक्नॉलॉजी जी यूज केली जाते, CRMचा यूज करून सेल्स प्रोसेसमध्ये ज्या काही कॉम्प्लेक्सिटी असतील, जे काही कॉम्प्लेक्शन असेल ते रिड्यूस व्हावं. देन CRMच्या टेक्नॉलॉजीचा यूज करून जास्तीत जास्त काय न्यू प्रोडक्ट सेलिंगच्या जे प्रोसेस असतील त्यामध्ये इनोव्हेटिव्ह काहीतरी करणं अतिशय आवश्यक असतं. कारण ज्या वेळेला नवीन प्रोडक्ट्स हे मार्केटमध्ये येत असतात त्यावेळेला नवीन प्रोडक्टसाठी कस्टमर ॲक्वायर करणं अतिशय आवश्यक असतं. त्यासाठी नवीन प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ही कस्टमरपर्यंत पोहोचवणं तितकंच आवश्यक असतं. जर नवीन प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ही कस्टमरपर्यंत पोहोचलीच नाही तर तिथं आपल्या त्या नवीन प्रोडक्टचा सेल हा होऊ शकत नाही. त्यासाठी जे काही नवीन प्रोडक्ट्स असतील त्याची इन्फॉर्मेशन ही कस्टमरपर्यंत पोहोचणं अतिशय आवश्यक आहे की जेणेकरून आपल्या नवीन प्रोडक्ट्सचा सेल हा जास्तीत जास्त वाढेल. जर ऑनलाईन असेल तर जास्तीत जास्त ऑनलाईनमध्ये वेगवेगळ्या ॲप थ्रू नवीन प्रोडक्ट्सचं काय करायचं ॲडव्हर्टाईज करणं अतिशय आवश्यक आहे की जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत ज्या वेळेला नवीन प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ही पोहोचत असते त्यावेळेला जास्तीत जास्त कस्टमर्स हे आपल्या प्रोडक्टला काय करत असतात, आपल्या प्रोडक्टला डिमांड करत असतात, आपल्या प्रोडक्टची डिमांड करत असतात. आणि ज्या वेळेला जास्तीत जास्त कस्टमर्स आपल्या प्रोडक्टची डिमांड करतील ॲटोमॅटिकली त्यावेळेला आपल्या त्या नवीन प्रोडक्टचा सेल जो असेल तो इन्क्रीज होणार आहे. ओके. देन लास्ट पॉईंट इज इन द एफिशियन्सी. लास्ट पॉईंट इज कस्टमर सॅटिस्फॅक्शन. कस्टमर लॉयलिटी अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा पॉईंट एक आपण अगोदरच्या लेक्चरला स्टडी केला आहे. त्यामध्ये मी तुम्हाला कस्टमर सॅटिस्फॅक्शन किती महत्त्वाचं आहे, का महत्त्वाचं आहे हे डिटेल्समध्ये एक्सप्लेन केलं आहे. ओके. देन इन द कस्टमर्स सॅटिस्फॅक्शन अँड ऑर्गनायझेशन मस्ट बी एबल टू इव्हॅल्युएट whether it customer one more satisfied as result of the implementation of customer relationship management software. बघा काय सांगितलंय, ज्या वेळेला बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर हे इम्प्लिमेंट केलं जातं त्यावेळेला नक्कीच काय असणार आहे की कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे मूवर असणार आहे. म्हणजे रिझल्ट काय दिसणार आहे आपल्याला कस्टमर सॅटिस्फॅक्शनचा की कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज मोअर. ओके. म्हणजेच काय सांगितलंय की CRM ज्या वेळेला यूज केलं जातं त्यावेळेला कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे जास्तीत जास्त असणार आहे. आणि हे बरोबरच आहे कारण की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर हा लक्षात घ्या. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर काय करतो तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर हा ज्या काही प्रोडक्ट्स कस्टमर यूज करत आहेत त्या प्रोडक्ट्स यूज करून कस्टमर हॅपी आहे का हे आयडेंटिफाय करायचं काम बिझनेसमध्ये कोण करत असतं तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर CRM सॉफ्टवेअर. ओके. बघा कस्टमर सॅटिस्फाईड आहेत की नाहीत हे आयडेंटिफाय करायचं काम CRM करतं. म्हणून जर CRM इम्प्लिमेंट केलं जात असेल बिझनेसमध्ये तर त्या ठिकाणी कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे मोअर अँड मोअर असणार आहे. ओके.
त्या ठिकाणी कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे कसं असणार आहे, मोर अँड मोर असणार आहे. कारण सर्वात मेन महत्वाची बाब आहे, मेन महत्वाचा घटक आहे, फॅक्टर आहे की कस्टमर सॅटिस्फाईड आहेत की नाहीत हे आयडेंटिफाय करणं. आणि ते आयडेंटिफाय करायचं काम CRM करतात. त्याचबरोबर CRM सॉफ्टवेअर हा आपले प्रोडक्ट्स यूज करून, आपला ब्रँड यूज करून कस्टमर्स हे हॅपी आहेत का. ओके, ठीक आहे. देन कस्टमर्स आपला प्रोडक्ट यूज करताना त्यांना काही प्रॉब्लेम्स येतात का, काही क्वेरीज आहेत का त्यांच्या, किंवा ते प्रोडक्ट यूज करताना त्यांच्या आणखीन काही एक्सपेक्टेशन आहेत त्या प्रोडक्ट्सकडून, किंवा त्यांना काही सजेशन द्यायचं आहे का आपल्या बिझनेसला, कंपनीला, हे सुद्धा आयडेंटिफाय करण्याचं काम CRM सॉफ्टवेअर करत असतं. बघा, लक्ष द्या, लिसन केअरफुली. काय तर अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत की कस्टमर हॅपी आहे का, कस्टमरला प्रोडक्ट यूज करताना प्रॉब्लेम्स आहेत का, कस्टमरच्या प्रोडक्ट्सकडून काही एक्सपेक्टेशन आहेत का, त्याचबरोबर कस्टमरला आपल्या प्रोडक्ट्सबद्दल काही सजेशन द्यायचे आहेत का. ओके, या सर्व गोष्टी आयडेंटिफाय करण्याचं काम CRM सॉफ्टवेअर करत असतं. आणि जर हे आयडेंटिफाय करण्याचं काम CRM सॉफ्टवेअर करत असेल तर ते आयडेंटिफाय करून बिझनेस ऑर्गनायझेशन त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट, त्याच्यावरती चेंजेस हे करत असते की जेणेकरून आपला जो कस्टमर्स आहे, आपले जे कस्टमर्स आहेत ते फुल्ली सॅटिस्फाईड व्हावे, फुल्ली हॅपी व्हावे. कारण ज्या वेळेला कस्टमर्स, नंबर्स ऑफ कस्टमर्स आपले फुल्ली सॅटिस्फाईड होतात, हॅपी होतात, त्यावेळेला आपले नंबर्स ऑफ कस्टमर्स हे ॲटोमॅटिकली इन्क्रीज होत असतात. ज्या वेळेला नंबर्स ऑफ कस्टमर्स हे ॲटोमॅटिकली इन्क्रीज होतील देन त्यावेळेला आपला प्रोडक्ट सेलिंग काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि जर प्रोडक्ट सेलिंग हे इन्क्रीज होत असेल तर ॲटोमॅटिकली आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनला जास्तीत जास्त प्रॉफिट हा इथं इन्क्रीज होणार आहे. आणि जर बिझनेस ऑर्गनायझेशनला प्रॉफिट इन्क्रीज होत असेल तर ॲटोमॅटिकली बिझनेसचं गुडविल जे असणार आहे ते काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, सो लिसन केअरफुली की कस्टमर सॅटिस्फॅक्शन फॅक्टर्स किती इम्पॉर्टंट आहे बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. आणि जर CRM इम्प्लिमेंटेशन केलं जात असेल तर तो किती इझी, कस्टमर सॅटिस्फॅक्शन पॉईंट हा किती इझी आहे, किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शन करणं हे किती इझी आहे हे तुम्हाला इथं समजेल. ओके, ओके. सो कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. त्याच्यावरती आपण एक सेपरेट लेक्चर घेतलं. जर डिटेल्समध्ये तुम्हाला कस्टमर सॅटिस्फॅक्शन हवं असेल तर तुम्ही कस्टमर लॉयल्टी हा पॉईंट चेक करू शकता. त्यामध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शन डिटेल्समध्ये एक्सप्लेन केलं गेलं आहे. देन first E, efficiency. In the efficiency, first point training, second is data transparency, third is increasing complexity of the sales process. Okay, then customer satisfaction. So these are 4 points included in first E, customer relationship management. E is efficiency. Okay, and second E, measuring the effectiveness of customer relationship management. बघा, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचा इफेक्टिव्हनेस यामध्ये काय केला जातो, मेजर केला जातो. सेकंड E इज इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस. ओके, फर्स्ट E efficiency, second E is effectiveness. In the effectiveness, customer relationship can be measured by obtaining customer inputs. Okay, customer relationship can be measured by obtaining customer inputs. The following are the two approaches to measure the effectiveness of customer relationship management. Effectiveness customer relationship management. Then first point, the planned approach. In the planned approach, this approach involves corporate initiatives to productivity seek internal and external customer input. It includes methods such as customer services. And second point, the event driven approach. फर्स्ट अप्रोच बघा, 2 अप्रोच तुम्हाला सेकंड E मध्ये सांगितलेत इफेक्टिव्हनेस मध्ये. पहिला आहे
द प्लॅन अप्रोच आणि सेकंड आहे द इव्हेंट ड्रायव्हन अप्रोच. द सेकंड पॉइंट, इव्हेंट ड्रायव्हन अप्रोच. इन द इव्हेंट ड्रायव्हन अप्रोच, this approach requires the company to be ready to accept customer input when the customer reaches out the company. काय सांगितलंय? This approach requires the company to be ready to accept customer input. बघा या अप्रोचमध्ये कंपनी रेडी असते जे काही कस्टमर इनपुट असणार आहे. ओके, वेन द कस्टमर रिचेस आउट टू द कंपनी. in the event driven approach, this might include having a toll free number accessible when the customer has concern regarding the firm's product, specialty, mentoring, and managing company standard information. There is warranty claim are made. सो हे 2 पॉइंट तुम्हाला इफेक्टिव्हनेसमध्ये सांगितलं गेले. तर फर्स्टमध्ये तुम्हाला इफेक्टिव्हनेसमध्ये काय सांगितले? द प्लॅन अप्रोच. In the plan approach, customer relationship can be measured by obtaining customer input. बघा कस्टमरचं रिलेशन हे मेजर केलं जातं. जे काही कस्टमरचं इनपुट निघणार आहे त्याच्यावरून कस्टमर रिलेशनशिप हे मेजर केलं जातं. म्हणजे जर कस्टमर्सला एखाद्या प्रोडक्ट्सबद्दल एखाद्या कंपनीनं आपल्या कस्टमर्स जे असतील त्या आपल्या कस्टमर्सला आपले प्रोडक्ट्स यूज केल्यानंतर जर त्या प्रोडक्टचा जर फीडबॅक मागितला, ओके, जो फीडबॅक मागितला जातो तो फीडबॅक जो येणार आहे कस्टमर्सकडून तो जर पॉझिटिव्ह असेल, फीडबॅक जो मागितला जातो तो जो फीडबॅक मागितल्यानंतर जो काही कस्टमरकडून फीडबॅक येणार आहे तो जर पॉझिटिव्ह असेल तर नक्कीच तिथं रिलेशनशिप हे चांगलं असणार आहे, रिलेशनशिप बेटर आहे असं इथं म्हणता येईल. ओके, कस्टमर्समध्ये असणारं रिलेशनशिप हे बेटर आहे असं इथं म्हणता येईल. आणि ज्या वेळेला तो फीडबॅक निगेटिव्ह येणार आहे त्यावेळेला त्या कस्टमर्स बरोबर असणारं रिलेशन हे बेटर आहे असं म्हणता येणार नाही. ओके, then the plan approach. In the plan approach, this approach involve corporate initiatives to productivity seek internal and external customer inputs. बघा यामध्ये ज्या काही कॉर्पोरेट इनिशिएटिव्ह आहेत प्रोडक्टिव्हिटी मधील, इंटरनल असेल एक्सटर्नल असेल, त्या कस्टमर्स इनपुट काय होतात इन्व्हॉल्व केल्या जात असतात. अँड इट इन्क्लूड्स मेथड सच ॲज अ कस्टमर सर्व्हिसेस. इट इन्क्लूड मेथड सच ॲज कस्टमर सर्वे. बघा जो काही कस्टमर सर्वे केला जातो, कस्टमर सर्वे काय केला जातो, तो कस्टमर्सकडून आपल्या प्रोडक्टचा फीडबॅक काय आहे तो जाणून घेण्यासाठी कस्टमर सर्वे केला जातो. मग कस्टमर सर्वे हा इंडिव्हिज्युअल लेवलवरती असतो, तो ग्रुप लेवलवरती सुद्धा असतो. लक्षात घ्या, जो काही कस्टमर सर्वे हा घेतला जातो तो कस्टमर सर्वे इंडिव्हिज्युअल लेवलवरती असतो कस्टमर्सच्या, देन कस्टमर्सच्या ग्रुप लेवलवरती सुद्धा असतो. Okay, then second point, the event driven approach. In this approach require the company to be ready to accept customer input. Okay, listen carefully. Company ready to accept customer input when the customer reaches out the company. The might include having to toll-free numbers accessible, toll-free numbers, and when the customer has concern regarding the firm's products. बघा जे काही प्रोडक्ट्स हे प्रोव्हाइड केल्या जातात, सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात कस्टमर्सला, जर कस्टमर्सला काही प्रॉब्लेम्स असतील, क्वेरीज असतील तर कस्टमर्स हे टोल फ्री नंबरवरती फोन करू शकतात, टोल फ्री नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात, त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकतात. ओके, देन त्यामध्ये कस्टमर हॅज कन्सर्न रिगार्डिंग द फर्म्स प्रोडक्ट, स्पेशली मेंटोरिंग
and managing company standard and gathering in information there is warranty claim are made. Okay, then third E is, so आपण काय काय बघितलं, फर्स्ट ई बघितली. फर्स्ट ई इफिशियन्सी, सेकंड ई इज इफेक्टिव्हनेस. इफिशियन्सीमध्ये देअर आर 4 पॉईंट्स होते जे की इन्क्लूड केले होते. त्यामध्ये फर्स्ट ट्रेनिंग, सेकंड डाटा ट्रान्सपरन्सी, थर्ड increasing complexity of the sales process, and fourth customer satisfaction. सेकंड ई मध्ये 2 पॉईंट्स, त्यामध्ये द प्लॅन अप्रोच अँड सेकंड द इव्हेंट ड्रायव्हन अप्रोच. ओके, देन थर्ड ई मध्ये काय सांगितलंय, एम्प्लॉई चेंज. थर्ड ई मध्ये एम्प्लॉई चेंजेस. एम्प्लॉई चेंजेसमध्ये इन द एम्प्लॉई चेंजेस employees form an part of an organization. बघा, एम्प्लॉई फॉर्म हा एम्प्लॉईज हा एक ऑर्गनायझेशनचा पार्ट आहे, विच मेड इट इम्पॅरेटिव्ह टू आयडेंटिफाय द चेंज इन देअर बिहेवियर. बघा, ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉईचं जे बिहेवियर असतं ते कशा पद्धतीने चेंज होतं हे आयडेंटिफाय केलं जातं. देन आफ्टर द इम्प्लिमेंटेशन ऑफ CRM टूल और CRM सॉफ्टवेअर प्रोग्राम और टेक्निक्स, many employee tend to resist change. However, successful CRM implementation result in following outcome. बघा, जर काय सांगितलंय, एम्प्लॉई हा अतिशय महत्त्वाचा असा पार्ट आहे ऑर्गनायझेशनचा, की ज्यामध्ये एम्प्लॉई चेंज कशा पद्धतीने होतात ते आयडेंटिफाय केलं जातं. परंतु एम्प्लॉईंचं बिहेवियर त्यामध्ये चेंज कसं होतं ते आयडेंटिफाय केलं जातं. आणि त्याच ठिकाणी जर CRM कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट टूल्स किंवा टेक्निक जर यूज केलं जात असेल, इम्प्लिमेंटेशन त्याचं केलं जात असेल, तर मेनी एम्प्लॉईजमध्ये चेंजेस दिसून येतात की जेणेकरून सक्सेसफुल CRM हे इम्प्लिमेंट झालं पाहिजे. ओके, मग त्यामध्ये कोणते कोणते रिझल्ट आहेत, कोणते कोणते आउटकम आहेत, सक्सेसफुल CRM यूज केल्यानंतर कोणते कोणते रिझल्ट आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये तुम्हाला 3 आउटकम सांगितले, 3 रिझल्ट सांगितले. यामध्ये इन्क्रीज द एम्प्लॉई मोटिवेशन अँड सॅटिस्फॅक्शन. बघा, इन्क्रीज एम्प्लॉई मोटिवेशन अँड सॅटिस्फॅक्शन काय सांगितलंय, ज्या वेळेला सक्सेसफुल CRM इम्प्लिमेंटेशन हे बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये यूज केलं जातं, इम्प्लिमेंट केलं जातं, त्यावेळेला एम्प्लॉई बिहेवियरमध्ये चेंज होणं अतिशय आवश्यक आहे. ते आयडेंटिफाय करून त्यांच्यामध्ये चेंजेस करणं, त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं अतिशय आवश्यक आहे. त्यामध्ये जे काही एम्प्लॉई आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनला काम करत असतात, बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी काम करत असतात, त्यांना मंथली जे काही पे केलं जात असेल आणि ते पे करून त्यांच्याकडून जितक्या प्रमाणात काम करून घेतलं जात असेल तितक्या प्रमाणात कामावरती राईट टाईम आणि राईट प्लेस बघून बिझनेस ऑर्गनायझेशनने किंवा मॅनेजर्सनी त्यांना मोटिवेट करणं अतिशय आवश्यक आहे. आणि एम्प्लॉईंना पॉझिटिव्ह मोटिवेट करणं अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेला बिझनेस ऑर्गनायझेशन एम्प्लॉईंना आपल्या पॉझिटिव्ह मोटिवेट करत असते, त्यावेळेला जे एम्प्लॉई असतात ते नक्कीच फुल्ली सॅटिस्फाईड होऊन आपलं काम करत असतात. ते स्वतः लीड घेऊन, पुढाकार घेऊन काय करत असतात, काम करत असतात. त्याचबरोबर मोटिवेशन तर तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि जर मोटिवेट केलं जात असेल तर नक्कीच एम्प्लॉई तिथं फुल्ली सॅटिस्फाईड होणार आहेत. त्यासाठी मॅनेजरनी राईट टाईम आणि राईट प्लेस बघून एम्प्लॉईंना मोटिवेट करणं अतिशय गरजेचं आहे, मोटिवेट करणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या वेळेला एम्प्लॉईंना पॉझिटिव्ह मोटिवेशन मिळतं त्यावेळेला एम्प्लॉई हे स्वतः लीड घेऊन कोणतेही काम करत